नमस्कार, MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। लोणावळ्यात आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशनच्या वतीने रोजगार प्रशिक्षण केंद्राचे नुकतेच उद्घाटन नवनिर्वाचित नगरसेवक श्री सुमित गवळी आणि स्वप्ना कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। मयुरी बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील दिव्यांग बंधू भगिनी यांना रोजगार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी कार्यक्रमाला श्री अतुल कदम, श्री लहू गायकवाड, श्री गिरीधर पाटणकर, कुमार राजेश कारके, सुधीर पाटणकर, अमोल कदम, मधुर पाटणकर, श्री काशीनाथ मोरे, सौ शैला बोत्रे, श्रीमती उमा, सौ सुमन गायकवाड, श्रीमती वैशाली फाटक, सौ निर्मला गायकवाड, सुरेखा हुलावळे, श्रीमती पुष्पा फाटक, सौ स्वाती गायकवाड, काशीकर दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला विशेष सहकार्य श्री सुमित गवळी, श्री विशाल कांबळे आणि मैत्री ग्रुप, श्रीमती मीनाक्षी कुमकर, उषा वाघमारे, सौ शोभना गवस, श्री श्रीपाद म्हैसकर, श्रीमती अलका बामणे, श्री सुखदेव शिंदे यांनी विशेष मदत केली। संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष कुमारी मयुरी बोत्रे, कुमारी तन्वी गायकवाड, श्री कुणाल कालेकर, श्री SS अनिलराव, कुमार दर्शन गायकवाड, संस्थेच्या पदाधिकारी यांचे मोठे सहकार्य लाभले। पाहूया याबाबतचा वृत्तांत। बाजूलाच बसायचं। सन्मान सुमित भाऊकर भाऊ या पुढे उपवासाचा फराळ ठेवलेला आहे सगळ्यांनी कार्यक्रम काही संपूर्ण ताईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। सगळ्यांसाठी फळत असते, धावत असते, काही ना काही जेवढं आपलं आपण असेल कुणाला काही ना काही चांगली सोय भेटावी, त्यांचं चांगलं व्हावं त्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते। त्यावर्षी ताई मला भेटायला आली, त्याबरोबर माझे बोलणं झाले की आपले जेवढे मी आहे त्या लोकांसाठी दिव्यांगांसाठी नगरपालिकेमध्ये कॅन्टीनची सुविधा बरोबर ना, म्हणजे ते आपण लोक चालू करायची, दिव्यांग लोक चालू करणार ते असा आपण प्रयत्न करू तिथे। भाऊने मला सांगितलं होतं। मग आता मी ऍक्च्युली सुप्रीम कोर्टामध्ये कामासाठी गेलो ना, त्या टायमाला मी तिकडे बघितलं सुप्रीम कोर्टाचे जज जे मेन आहे त्यांनी तिथं त्यांना कॅन्टीन चालू करून ठेवलं, ती खूप छान चालते। मग त्यामध्ये आपल्या इथं तरी थोडे बरे नाही, खूप चांगले, तिथं तर खूप म्हणजे कुणाला असं मोठे मोठे प्रॉब्लेम आले आणि खूप चांगल्या पद्धतीने चालू होते। तसं आपण मी इथं प्रयत्न करू चालू करायचं आणि ती चालू करू, म्हणजे इथंच काय आपल्या लोणावळ्यात जे काही आश्वासन देत नाही पण मी सोबत प्रचारासाठी त्यावेळी सुद्धा मला मयुरी त्यांच्या घरच्यांनी पण सांगितलं होतं की आता म्युन्सिपाल्टी पण चालू होणार आहे, आपली नवीन आता चालू होणार आहे हॉस्पिटल, तिथे सुद्धा काहीतरी ताईसाठी प्रयत्न करतात। माझ्या परीने जेवढे मी प्रयत्न करता येतील तिच्यासाठी, अजून कोणासाठी जेवढे मला प्रयत्न करतात सगळे तेच बोले सगळ्यांसाठी जेवढे मला प्रयत्न अशी तुम्ही मला साथ द्या पुढे भविष्यात पण काय गरज पडली तर मी पण तुम्हाला नक्कीच सांगते। धन्यवाद। दागिरी मामाला पण इथं फक्त प्रशिक्षण झालं, व्यावसायिक मार्गदर्शन आता आम्ही छोटे छोटे आता खरं सांगायचं कसं आहे, नगरपालिकेमध्ये आहे ना एक हे मोठी जागा बघू ना, ही पेस आणि हा सेटअप खरं तुम्हाला ही जागा खाली आहे। मग जर नगरपालिकेने मला निधी दिला थोडाफार ना प्रशिक्षणासाठी तर मी दिव्यांगांना फ्री मध्येच देणार ना, नाहीतर मग थोडस मी फी आकारणार, कारण की मला कसं विशेष शिक्षकांना मला त्यांना मानधन द्यावं लागणार, जागेचं काही नाही पण मी त्यांना मानधन देणार ना। मग तो जो निधी येतो की नाही नगरपालिकेत येतो तो प्रशिक्षणासाठी
तो शक्यतो आमच्या प्रशिक्षण केंद्राला मिळावा या उद्देशाने मी हे सगळी तयारी केलेली आहे. आता ह्या गोष्टीचे प्रयत्न तुम्ही करायचे. काय करू पुढचे कष्ट मी करेल, तुम्ही प्रयत्न करा आमच्या. म्हणजे 2 दिवसाचे काही काही क्लासेस असतात, काही 8 दिवसाचे असतात, काही महिनाभराचे असतात. असे शॉर्ट कोर्सेससाठी हा निधी येतो आपल्याला. आम्ही ना आणले, तुम्ही आणले. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.